आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे। पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, नवीन काय व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत। लाडक्या बहिणींनो नमस्कार। जे आता तुम्ही व्हिडिओ बातमी सुद्धा पाहिली असेल, आनंदाची बातमी तुमच्यासाठी, म्हणजेच मे महिन्याचे 2100 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। तुम्ही आता सिस्टीम मध्ये सुद्धा पैसे यायला सुरुवात सुद्धा झालेले आहेत। बहिणींना आज पुन्हा 1500 रुपये यायला सुरुवात झाली। 10 लाख खात्यात पैसे जमा करण्याची सुरुवात सुद्धा यायला लागले आहेत। आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात अगोदर भेटणार आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये यायला सुरुवात होणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना मोबाईलवर पैसे यायला सुरुवात सुद्धा झाली आहेत। बऱ्याच बहिणी सुद्धा आनंदित सुद्धा आहेत, पण तुमच्या चेहऱ्यावर अजून सुद्धा आसू नाहीत, कारण तुम्हाला तुमच्यापर्यंत मेसेज आलेला नाही। तुम्ही काळजी सुद्धा वाटते की तुम्हाला तुमचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला भेटणार का नाही। बाकीच्यांना पैसे मिळत आहेत पण तुम्हाला का भेटणार? थांबा, घाबरू नका। 11व्या हप्त्याची अंतिम यादी यायला सुरुवात सुद्धा झाली आहे। पैसे वाटपाला सुरुवात सुद्धा झाली आहे। पण एक अत्यंत महत्वाची बातमी आलेली आहे। 11वा हप्ता प्रत्येक पात्र बहिणीला मिळणार नाही। लाडक्या बहिणीच्या योजनेच्या 11व्या हप्त्यासाठी सरकारने काही पावले उचलायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि प्रत्येक बहिणीला जे 1 लाख महिला आहेत त्या महिला अपात्र करायला सुरुवात सुद्धा केलेल्या आहेत। हे लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी धोकादायक बातमी आहे। यादीत नाव कसं टाकायचं किंवा यादीत अजूनही पैसे आलेले नाहीत त्या लाडक्या बहिणींना काय करायचं याची संपूर्ण माहिती देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे। हे तुम्हाला 4 नियम समजून सांगितल्याशिवाय तुमचा जो लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही। यासाठी काही नवी कागदपत्र तुम्हाला द्यायचे अनिवार्य केलेले आहेत आणि सर्वात मोठा बदल झालाय म्हणजे ते तुमचं बँक खातं आहे, तो तुमच्या बँक खात्याचा खाते क्रमांक आहे तो तुम्हाला पाहून घेणं, तपासून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। जर तुम्हाला 2100 रुपयाचा 11वा हप्ता एका झटक्यात कोणत्याही अडचणीशिवाय हवा असेल तर हा व्हिडिओ एक क्षणही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या माध्यमातून 4 नियम आणि आवश्यक कागदपत्रे याची संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। बँक खात्याबद्दलची सर्वात मोठे अपडेट देखील आलेले आहेत। त्या बँक खात्याबाबत काय करायचं याची देखील तुम्हाला माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। पुढच्या 24 तासामध्ये तुम्हाला पैसे जमा झाल्याचा मेसेज देखील येऊ शकतो। आता बदल कोणता करण्यात आलेला आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। सर्वात म्हणजे खात्यामध्ये तर पैसे जमा होणार आहेत, त्यासाठी तुम्हाला कोणती बँक पात्र आहे हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। अनेक बँकेमध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आलेले आहेत, ते पण ते काढता सुद्धा येत नाहीत। चुकीचं असेल तर तुमचा हप्ता सुद्धा अडकणार आहे। त्यामुळे नियम काय आहेत हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। पण आधी इतर महत्वाचे मुद्दे सुद्धा पाहूया। चला तर मग पाहूया की योजनेचा 11वा हप्ता मिळवण्यासाठी तुमचं जे रेशन कार्ड आहे, रेशन कार्ड सुद्धा अतिशय महत्वाचं आहे। जे केशरी रेशन कार्ड असेल, नंतर जे पिवळं केशरी रेशन कार्ड असेल, नंतर पांढरं रेशन कार्ड असेल, हे कार्ड सुद्धा तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं कार्ड असणार आहे। आता कोणती कागदपत्र लागतील, नंतर रेशन कार्डचा कोणता नियम आहे हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। महत्वाचे बदल सुद्धा त्याच्यातून करण्यात आले आहेत। आता कोणकोणते बदल अनिवार्यपणे कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतील, कोणाकोणाला जमा करावे लागतील हे देखील तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोड्याच वेळात स्पष्ट करेन। पण आधी एक सूचना, रेशन कार्डचा प्रकार निश्चित करा। आधी तुमच्या रेशन कार्डचा रंग स्पष्ट करा। अनेक बहिणींना 11व्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत, त्यापूर्वीचे हप्ते देखील थांबलेत। आता तुम्हाला का थांबलेत का याची डिटेल सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देईल। तुमचं नाव आधार कार्डवर स्पेलिंगची चूक असू शकते, ही सुद्धा अतिशय महत्वाची चूक आहे। जे रेशन कार्डवरती नाव आहे तेच आधार कार्डवर नाव असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। आता तुम्हाला सरकारने नवीन नियम सुद्धा लागू करण्यात असेल। जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येणार आहेत, नंतर जे पीएम किसान योजनेचे पैसे येणार आहेत त्या बाबतीत देखील सर्वात मोठे अपडेट देण्यात आले आहेत। ज्या बहिणीला पीएम किसान योजनेचा लाभ घेत होत्या त्यांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटणार नाहीत। फक्त 500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे हा नियम देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। ज्या लाडक्या योजनेचे पैसे ते बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याच्याबद्दल सुद्धा सर्वात मोठे अपडेट घेऊन आलेले आहेत। ते म्हणजे तुमच्या ज्या बँकेच्या खात्यामध्ये जे 1500 रुपये जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला बँकेच्या खात्यात मोठा बदल करण्यात आले आहेत। आता कोणता लाडका बदल करण्यात आलाय? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,
दुसरं पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नंतर आपल्याला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कोणकोणती एक बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। जवळजवळ लाडक्या बहिणीसाठी या महिन्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। तरतूद करण्यात आल्यानंतर लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे सर्व लाडक्या बहिणी खुश देखील आहेत। त्यामुळे जो आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार आहेत लाडक्या बहिणीची याची देखील डिटेल माझ्यापर्यंत पोहोचलेले आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। महत्त्वाचं बँकेच्या खात्याबाबत सर्वात महत्त्वाचं काम करायचं ते कोणतं काम करायचं हे देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। कोणकोणते बदल करण्यात आले हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। कोणकोणते बँकेमध्ये काय करायचं आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे। सर्वात महत्त्वाचं तुमचं बँकच पासबुक आहे ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे। जे बँक अकाउंट नंबर आहे तो बँक अकाउंट नंबर तुमचा ऍक्टिव्ह आहे का ते पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। अनेक लाडक्या बहिणी योजनेचं ज्या लाडक्या बहिणींनी जो बँकेचा खाते क्रमांक दिलाय ते जवळजवळ बँकेत खाते खोलून 10 वर्ष झालं, पण त्याच्यावरती कोणताही व्यवहार नसल्याने बँकेने ते खाते